या मोर्चाकडे आपलं लक्षच असेल आणि आताची सर्वात महत्त्वाची बातमी ती म्हणजे गोरेगावातून येते। गोरेगाव परिसरातील दिंडोशी भागात आग लागल्याची माहिती समोर येते। मुंबईच्या गोरेगावमधील दिंडोशी परिसरात आग लागली आहे, तर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। आताची सर्वात महत्त्वाची बातमी आपण पाहतोय, दिंडोशी भागात आग लागल्याची बातमी समोर येते। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। मुंबईतील गोरेगावमधील दिंडोशी परिसरात ही आग लागल्याची घटना घडली आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल। महेंद्र, या संदर्भातला अधिकचा तपशील। प्रत्येक 2 नंबरची आग आपली 2 नंबर लेवलची आग आहे। त्यामुळे ज्या ठिकाणी 8 अग्निशमनाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात, पोलिसांचं जे ते स्थानिक पोलीस आहेत ते त्या ठिकाणी पोहोचलेत। हा जो विभाग आहे तो गोरेगाव फर्निचर मार्केट म्हणून त्या ठिकाणी ओळखला जातो, दिंडोशी च्या जवळपास आहे। दरम्यान ही आग कशी लागली याबाबत अद्याप तरी माहिती नाहीये, मात्र ही आग सुरुवातीला 5 ते 6 गाड्यांमध्ये लागल्याची जी प्राथमिक माहिती आहे। त्यानंतर ही आग वाढत गेली आहे, मात्र अग्निशमन दल आहे याच्यावरती प्रयत्न करत अग्निशमन दलाचा जो प्रयत्न आहे ते चालू आहेत। मात्र ही आग कशी लागली या संदर्भात अद्याप तरी अजून माहिती नाहीये। पोलीस आणि जे स्थानिक लोक आहेत ते आग विझवण्याचा प्रयत्न करीत आहेत। सध्या या अग्निशमन दलाच्या किती गाड्या तिथे पोहोचल्यात महेंद्र? सध्या 8 गाड्या इथे अग्निशमन दलाच्या पोहोचल्यात। अग्निशमन दलाचे जे जवान आहेत ते अथक प्रयत्न करत आहेत, मात्र आगीवरती नियंत्रण मिळवण्याचं काम चालू आहे। दरम्यान स्थानिक लोक आहेत ती अग्निशमन दलाला मदत करतात। ही आग लवकरात लवकर सध्या यात जे जीवितहानी झालेल्याची माहिती अद्याप पोलिसांकडून मिळत नाहीये। जी जी जी, धन्यवाद महेंद्र, तुम्ही दिलेल्या माहितीसाठी। अग्निशमन दलाच्या गाड्या इथे पोहोचलेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, मात्र आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। धुराचे लोट सर्वत्र पसरल्याचं पाहायला मिळत आहे। त्याचबरोबर लेव्हल 2 ची ही आग असल्याची माहिती समोर येते। गोरेगावमधील दिंडोशी परिसरात गोडाऊनला आग लागलेली आहे। त्याचबरोबर आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। स्थानिक लोक सुद्धा इथे आग विझवण्याचे प्रयत्न करत आहेत। त्याचबरोबर आगीचं कारण अद्यापही अस्पष्ट आहे। धुराचे लोट सर्वत्र पसरल्याचं पाहायला मिळत आहे। पाहतोय आपण गोरेगावमधील दिंडोशी परिसरात ही आग लागली आहे। गोडाऊन परिसरात ही आग लागलेली आहे। त्याचबरोबर गोरेगावमधील दिंडोशी परिसरात ही आग लागल्याची माहिती समोर आली। लेव्हल 2 ची ही आग असून सध्या या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या 8 गाड्या तिकडे पोहोचलेल्या आहेत। त्याचबरोबर धुराचे लोट सर्वत्र पसरलेले पाहायला मिळतात आणि या आगीचं कारणही अद्यापही अस्पष्ट आहे। त्यामुळे आता या आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। अग्निशमन दलाच्या गाड्या 8 गाड्या तिकडे पोहोचलेल्या आहेत। गोरेगावच्या दिंडोशी भागातील ही घटना, गोडाऊनला भीषण आग लागलेली आहे। तर मुंबईतून ही बातमी। मुंबईच्या गोरेगावमधील दिंडोशी परिसरात आग लागली। अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी पोहोचल्यात। अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत।